नमस्कार मित्रांनो, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दक्षिण अहमदनगर यांच्यातर्फे आपण एक व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे। त्यानिमित्तानं मी भरत झवर, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाउंटंट, आज आपल्याकडे शेअर करणार आहे कॉमर्स आणि ऑपॉर्च्युनिटीज या विषयावर थोडंसं मार्गदर्शन। तत्पूर्वी आपल्याला कल्पना आहेच की आपण एक जागतिक संकटामध्ये सगळे आहोत। कोरोनाचं जागतिक संकट हे आपल्या सर्वांनाच एक भीती घालणारं आहे। त्यानंतर आपल्याला पुढच्या कोरोनाचं संकट संपून गेल्यानंतर जगापुढे बरीचशी आव्हानं आपल्याकडे आहेत आणि त्यानिमित्तानं सगळ्या समस्येतून आपण बाहेर यावं आणि काहीतरी वेगळा विचार करावा, काहीतरी वेगळं खाद्य आपण आत्ता ह्या लॉकडाऊनच्या सिच्युएशनमध्ये आपल्या डोक्याला द्यावं, काहीतरी वेगळी एक चालना आपल्या विचारांना द्यावी, यासाठी ह्या व्याख्यानमालेचं आयोजन केलं आहे। या कार्यक्रमाचं मी कौतुक करतो आणि आजच्या या व्याख्यानाचं सुरुवात करण्यापूर्वी मी भरत झवर आपल्याला करून देऊ इच्छितो। मित्रांनो, मी नवभारत प्रोफेशनल अकॅडमी या नावाने अहमदनगरमध्ये संस्था चालवतो। ही संस्था प्रामुख्याने वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना गेले 9 वर्ष शिकवते आहे, ज्ञानदानाचं काम करते आहे। तत्पूर्वी 2013 मध्ये या संस्थेची स्थापना मी अहमदनगरमध्ये केली आणि त्या माध्यमातून खेडोपाड्यांना मी ज्ञानदानाचं काम हे करतो आहे। त्या व्यतिरिक्त न्यू लॉ कॉलेज अहमदनगर येथे मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून सध्या काम करतो आहे। त्यामध्ये GST आणि इन्कम टॅक्स हे 2 विषय मी शिकवतो आहे। त्या व्यतिरिक्त करिअर इन कॉमर्स या विषयांवर मी गावोगावी अहमदनगर येथे किंवा इतर शहरांमधून सुद्धा मी बरीचशी व्याख्यानं दिली आहेत आणि 6500 पेक्षा जास्त मुलांना ह्याचा लाभ आत्तापर्यंत झालेला आहे। CAच्या विद्यार्थ्यांना, जे चार्टर्ड अकाउंटन्सी कोर्सचे विद्यार्थी आहेत, यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी नांदेड, नाशिक, पुणे, त्या व्यतिरिक्त सोलापूर, लातूर अशा शहरातून मार्गदर्शन केलं आहे। आणि आजचा जो विषय आहे की कॉमर्स आणि ऑपॉर्च्युनिटीज, याला हात घालण्यापूर्वी मला असं वाटतं की आपण जे दैनंदिन जीवनात कॉमर्सचा कसा उपयोग करतो आहोत किंवा कॉमर्स आपल्या जीवनाला कशा पद्धतीने परिणाम करून घेऊयात। तर आपण एक एक टॉपिक असं मुद्देसूद थोडंसं जाऊयात, जेणेकरून तुम्हाला जे कॉमर्सचे विद्यार्थी नसतील किंवा जे कॉमर्सचे व्ह्युअर्स नसतील त्यांनाही हा विषय थोडासा आवडेल असं मला वाटतं। पहिला मुद्दा हे वाणिज्य नातं काय। वाणिज्य शाखेचा आपल्या जीवनाशी अत्यंत घनिष्ठ असा संबंध आहे मित्रांनो। फार पूर्वी आपल्याला कल्पना आहेच की माणूस जंगलात राहत होता, जंगलात राहताना असायच्या आणि त्यावेळी त्याला जे एक मर्यादित गोष्टीमध्ये त्याला सगळं करावं लागायचं आणि त्यावेळेस चलन असं काही नसायचं। आपल्याकडे आज करन्सी म्हणून आपण रुपयाचा वापर करतो, अमेरिकी लोक डॉलर्सचा वापर करतात, पण जंगलामध्ये व्यवहार करताना आपण कुठल्याही गोष्टीचा असं वापर करत नव्हतो। कालांतराने बार्टर सिस्टम हे अस्तित्वात आलं। बार्टर सिस्टम नुसार म्हणजे वस्तूंची देवाणघेवाण करून हे व्यवहार मला असं वाटतं की काळातच वाणिज्य म्हणजेच व्यापार आपण ज्याला म्हणतो, घेवाण देवाण, याची एक जाण माणसाला यायला लागली आणि माणूस व्यवहार करायला शिकला। माणूस एकमेकांकडे वस्तूंचे एक्सचेंज करायला शिकला आणि मला असं वाटतं की शाखेचा आधुनिक काळात आपण
रुपयांमध्ये तर व्यवहार करतच आहोत, पण बरेचसे आपल्याकडे होतात. आपण गुगल पे किंवा इतर भीम ॲप अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून इंटरनेट बँकिंग आजच्या काळात आता थोडंसं पुरातन झाल्यासारखं वाटतं, कारण इंटरनेट बँकिंग आज कमी लोक वापरत आहेत, कारण गुगल पे आणि भीम ॲपनी याची जागा आपल्याकडे व्यापली गेलेली आहे. तर मला इतकंच सांगायचं आहे की आपण दैनंदिन जीवनात कॉमर्सचा प्रचंड वापर करत आहोत. सकाळी उठल्यापासून टूथपेस्ट जो आपण वापरतो तो टूथपेस्टसुद्धा प्रोडक्शन केल्याशिवाय आपल्याकडे हातात येत नाही. तर उत्पादन जे होतं ते इंडस्ट्रीमधून होतं आणि इंडस्ट्रीमधून जे उत्पादन होतं हे प्रत्येक माणसांपर्यंत पोचतं आणि व्यवहार अस्तित्वात येतात. व्यवहार अस्तित्वात आले की आपण असं म्हणतो की आपलं ह्या कुठल्या व्यवहारांशी काहीतरी दररोजचं नातं आहे. आत्ता लॉकडाऊनचं सिच्युएशन चालू आहे मित्रांनो. आपल्याला माहिती आहे की आपण आत्ता ज्या काही पूर्वी लॉकडाऊनपूर्वी या गोष्टी आज आपल्यास उपलब्ध सहजपणे होत नाही आहेत. आपल्याला बऱ्याचशा अडचणी येत आहेत. सकाळी दूधवाला येतो, दूध टाकून जातो, फळभाजीवाला येतो, फळभाजी देऊन जातो. पण आज जर आपल्याला म्हटलं की जा रे पिझ्झा बर्गर घेऊन या, तर पिझ्झा बर्गर घेऊन येणं शक्य नाही आहे, कारण काही अत्यावश्यक सुविधाच फक्त सुरू आहेत. तर मला असं म्हणायचं आहे की हे जे सगळे व्यवहार आजूबाजूला होतात, आपण म्हणूयात की बँकिंगचे जे व्यवहार आत्तापर्यंत होत आहेत, बिझनेसमध्ये जे काही व्यवहार होतात, इंडस्ट्रीमध्ये म्हणूयात आपण, शेअर मार्केटच्या माध्यमातून बरेचशी उलाढाल आपल्याकडे होत असते. तर हे जे सगळे व्यवहार आहेत, हे सगळे व्यवहार आपल्याशी वैयक्तिकरित्या किंवा आपल्या संस्थेशी निगडीत आहेत. दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळे समाविष्ट होत असतो. आपण प्रॉपर्टी खरेदी विक्री करतो, आपण एजंटची मदत घेऊन जागा मिळवतो. पुण्यात मला आठवतं की मी 2002 ते 2012 ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये पुण्यात वास्तव्यास होतो आणि तिथे उच्च शिक्षण घेत असताना मला सगळ्यात मोठी जी गरज भासली ती होती जागेची आणि खाण्याची सोय आपल्याला असावी. तर ह्या माध्यमातून मी इतकंच सांगू इच्छितो की आपल्याला गरज असली की व्यवहार निर्माण होतात आणि गरजेपोटी हे व्यवहार आपण त्याच्या सामोरे जातो. आणि इतकंच सांगायचं आहे की आपण वेळोवेळी ॲज अ कस्टमर, कंझ्युमर बरेचसे व्यवहार आपण करत असतो. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात कॉमर्सचं किती महत्त्व आहे हे मी नव्याने सांगायला नको. ठीक आहे. आज मला जर आत्ता एक विशिष्ट रक्कम गरिबांच्या खात्यात टाकली आणि अक्षरशः ATMच्या बाहेर बऱ्याचशा मोठमोठ्याला रांगा लागल्यात. हे असं का घडलं? कारण पैसा ह्या आत्ता जी महामारी चालू आहे ह्या काळात उपलब्ध नाही आणि आता जो सरकारने जो मदत म्हणून देऊ केलेला पैसा आहे हे आपल्या गरज भागवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, हे प्रत्येकाला जाण आहे. आणि त्यामुळे या लोकांनी अक्षरशः मोठमोठ्याल्या रांगा अशा त्यामध्ये लावल्या आहेत. काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं सुद्धा फॉलो केलं गेलं आणि काही ठिकाणी त्याचा फज्जा उडवला गेला. पण इतकंच सांगायचं की दैनंदिन जीवनामध्ये कॉमर्सचं अत्यंत महत्त्व आहे. विदाऊट मनी यू कॅनॉट गेट द हनी. दिस इज वॉट द इंग्लिश सेइंग वी ॲक्च्युली कम अक्रॉस. आपल्याकडे जर पैसा असेल तर सगळी दुनिया आपल्या पायाशी असते मित्रांनो. हे आपण जाणून आहोत, ऐकून आहोत. पण मला असं म्हणायचं आहे की दैनंदिन जीवनात आपण कॉमर्सच्या अत्यंत निकट अशा, मी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना शिकवताना एक उदाहरण देत असतो की टॅक्स कधी द्यावं लागतं, की जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा तो टॅक्स द्यायला लायबल असतो. तर जेव्हापासून तो जन्मतो आणि जोपर्यंत तो अस्तित्वात आहे, जोपर्यंत तो नाही तोपर्यंत त्याला टॅक्स हे देणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे टॅक्स हा सुद्धा एक वाणिज्याचाच भाग झाला. कर देणं, आपल्याला माहिती आहे की यापूर्वी बरेचसे वेगवेगळ्या पद्धतीचे कर आपल्याकडे अस्तित्वात होते. GSTच्या पूर्वी बरेचसे वेगवेगळे कर अस्तित्वात होते. आपण इन्कम टॅक्स सर्वसाधारणपणे जी टॅक्सेबल कॅटेगरीत मोडणारी कम्युनिटी आहे ते टॅक्स भरतातच. पण GSTच्या पूर्वी बरेचसे आपल्याकडे कायदे होते. सर्व्हिस टॅक्स होतं, कस्टम होतं, त्या व्यतिरिक्त सेंट्रल सेल्स टॅक्स होतं, महाराष्ट्र व्हॅल्यू ॲडेड टॅक्स होतं. तर हे सगळे टॅक्सेस हा एक वाणिज्य घटकाचाच एक भाग आहे. ठीक आहे. तर मला असं म्हणायचं की आपण दैनंदिनरित्या ह्या वाणिज्य ह्या फील्डशी बरेचसे निगडीत आहोत. मला असं अजून एक वक्तव्य इथे या अनुषंगाने करावंसं वाटतं मित्रांनो, की वाणिज्य शाखेचा अभ्यास करताना मला जे वाटतं, माझ्या मते मला अर्थव्यवस्थेचा
माफ करा, अर्थशास्त्राचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स हा जो विषय आहे हा अत्यंत डीप रूटेड असा हा विषय आहे आणि हा वाणिज्य शाखेच्या विषयाशी अत्यंत घनिष्ठ असं त्याचा संबंध आहे. डिमांड सप्लाय ह्या ज्या काही याचा दैनंदिन जीवनामध्ये फार आपल्याला परिणाम आणि त्यामुळे बरेचसे विषय अभ्यासाला या अनुषंगाने मिळतात. ऍडमिशन घेतात पण सेक्रेटरियल प्रॅक्टिस म्हणजे कंपनी मध्ये काम करत त्याच्या ड्युटीज काय म्हणजे कंपनी सेक्रेटरीने मिटिंगा घेणं, इतिवृत्त लिहिणं, मिटिंग झाल्यानंतर नोटिसा पाठवणं, फायलिंग करणं वेगवेगळ्या पद्धतीचं MCAच्या वेबसाईटवर, असे बरेचसे कामं कंपनी सेक्रेटरीला परफॉर्म करावे लागतात. तर हे सगळं दैनंदिन जीवनात आपण कॉमर्सच वापरत आहोत मित्रांनो आणि कॉमर्स क्षेत्र आहे. मी स्वतः 7-8 क्वालिफिकेशन माझ्या आजपर्यंत आहेत. या क्वालिफिकेशन्समधून मी जेव्हा अभ्यास करायला शिकलो की वेगवेगळे विषय मला हाताळायला मिळाले. सेक्रेटरियल प्रॅक्टिस म्हणा, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स म्हणा, इकॉनॉमिक्स म्हणा, अकाउंटन्सी म्हणा, त्या व्यतिरिक्त बिझनेस इकॉनॉमिक्स, ग्लोबल इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स हा जो भाग आहे, असे बरेचसे विषय, बिझनेस फायनान्स, असे बरेचसे विषय वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना आपल्याला इथे अभ्यासायला मिळतात. आणि आजूबाजूच्या जगात काय चाललं आहे, इंटरनॅशनल लेवलवर कशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन टेक प्लेस होत आहेत, व्यवहार कशा पद्धतीने होत आहेत, देवाणघेवाण कशा पद्धतीने होते, इम्पोर्ट एक्सपोर्ट कशा पद्धतीने होतं, हे सगळं जे काही आहे ना, हे सगळं वाणिज्यामध्ये दैनंदिन जीवनाचा आपल्या वाणिज्याशी संबंध आहे. मित्रांनो, बऱ्याच जणांना आपण बद्दल पण आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. शेवटच्या सत्रामध्ये मी मुद्दामच करिअर इन कॉमर्स या विषयावर बोलणार आहे. तर तत्पूर्वी आपण अजून एक छोट्याशा मुद्द्याला आपण इमिजिएटली हात घालणार आहोत. सतर्कता बाळगण्याची गरज आहे. म्हणजे की वाणिज्य विश्वात वावरताना आपल्याला ॲज अ ह्युमन बिंग, ॲज अ कस्टमर, ॲज अ शेअर होल्डर कशा पद्धतीने सतर्कता बाळगण्याची गरज आहे. मित्रांनो, मी जर एखाद्या बँकेचा कस्टमर असेल आणि बँक जर काहीतरी खोटं नाटक करून जर चार्जेस लावत असतील तर मला सतर्क असणं आवश्यक आहे. नक्की कुठले चार्जेस लावले गेले आहेत हे मला कळणं अपेक्षित आहे. मित्रांनो, काही दिवसांपूर्वीचंच उदाहरण तुम्हाला द्यावंसं वाटतं. माझ्या वडिलांच्या बँकेच्या खात्यामधून काही एक विशिष्ट 1500 ते 1800 ह्या साधारण रकमेची कपात बँकेने केली आणि ह्या कपात केल्यानंतर बँकेच्या मॅनेजरकडे सुद्धा ह्या कपात कशा पद्धतीने किंवा कुठल्या कॅटेगरी खाली केली आहे याचं काही एक्सप्लेनेशन त्यांना देता आलं नाही. आणि त्यांना जाब विचारायला गेल्यानंतर फक्त इतकंच कळलं की हे कन्सोलिडेटेड बँक चार्जेस आम्ही डिडक्ट केले आहेत. तर हे कन्सोलिडेटेड बँक चार्जेस जे आहेत की या कन्सोलिडेटेड बँक चार्जेसला डिडक्ट केलं म्हणजे नक्की कशा अनुषंगाने तुम्ही चार्जेस लावले हे त्यांना एक्सप्लेनेशन देता आलं नाही. ॲज अ ग्राहक, ॲज अ कस्टमर तुम्ही बँकेचे जेव्हा असता, तुम्ही फार आवश्यक आहे की तुम्ही अत्यंत जागरूक असणं आवश्यक आहे. बँकांना तुम्हाला जाब विचारता आला पाहिजे की हे कसले बँक चार्जेस डिडक्ट केले. बऱ्याचशा वेळा आपण पाहतो की बँकिंग फ्रॉड आपल्याकडे होत आहेत, सायबर क्राईम होतं आहे. तर या सगळ्या क्राईम्स किंवा फ्रॉड्सला जबाबदार खरं तर आपणच असतो. आपण सतर्कता बाळगत नाही, हा आपला मोठा दोष असतो. तर त्यामुळे आपण वाणिज्य विश्वात वावरताना प्रचंड सतर्क आणि बुद्धिमान असं असलं पाहिजे. आपण आपल्या सत्सद विवेक बुद्धीचा वावर करून व्यवहार केले पाहिजे. बऱ्याचशा वेळा आपण पाहतो की कुणीतरी डिजिटल सिग्नेचरचा चुकीचा वापर केला आहे किंवा कुणीतरी आपल्याकडून कागदांवर किंवा कॉन्ट्रॅक्टवर काहीतरी सह्या करून घेतल्या आहेत आणि आपण म्हणतो की आम्ही फसलो. खरं तरी फसगत आपणच करत असतो. लिगल डॉक्युमेंट्स म्हणजे कायदेशीर जे काही व्यवहार होतात, प्रॉपर्टींचे जेव्हा व्यवहार होतात, जमीनचे व्यवहार होतात, शेती विकतात, तर ह्या जेव्हा व्यवहार होतात ह्यामधून मला असं म्हणायचं आहे की आपण जेव्हा हे व्यवहार करतो त्यावेळेस आपण कायदेशीर पूर्तता व्यवस्थितपणे करणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपण वकिलांची मदत घेऊ शकता, वेळ प्रसंगी जे कन्सल्टंट उत्तम असं मार्गदर्शन करू शकतात अशा लोकांची मदत आपण वेळोवेळी घेणं आवश्यक आहे.
बऱ्याचशा वेळा मी एक ग्रामीण भागातलं चित्र पाहतो की आपण परस्पर असे काहीतरी व्यवहार करतो आणि मग फसगत होते आणि मग ऐनवेळी तुम्हाला नंतर तो कन्सल्टंट आठवतो की आपण वकिलांची मदत घ्यायला पाहिजे होती किंवा आपण चार्टर्ड अकाउंटंटची मदत घ्यायला पाहिजे होती. मग नंतर धावपळ करून काहीच फारसा हाती लागत नाही आणि मनस्ताप होतो. त्यामुळे वाणिज्य विश्वात वावरताना प्रत्येक व्यक्तीने, माझं आवर्जून म्हणणं आहे की कन्सल्टंटची, जो कोणी एक्सपर्ट असेल त्या फील्डमधला, त्याची मदत घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपण उदाहरणं पाहूयात की कशा पद्धतीचे व्यवहार आपल्याकडे होतात. आपल्याकडे प्रॉपर्टीचे व्यवहार होतात, माल खरेदी विक्रीचे व्यवहार होतात, डिलिव्हरी, आपण या प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे उद्भवतात. तर त्यावेळी जर आपण सतर्क राहिलो, व्यवस्थितपणे जर डोळे उघडून काम जर केलं, तर मला असं वाटतं की आपण बऱ्याचशा पुढच्या गोष्टी ज्या होतात त्याला आपण टाळू शकतो. ऑनलाईन खरेदी करताना आपण ट्रस्टेड वेबसाईटवरून जर माल खरेदी केला तर आपल्याला हँडसेटऐवजी साबणाचा गोळा आपल्या हातात येणार नाही. त्यामुळे आपण अत्यंत सतर्क असणं आवश्यक आहे. आपण न्यूजपेपरमधून वाचतो की बरेचसे मोठमोठाले फ्रॉड आपल्याकडे होतात. यासाठी सुद्धा आपण अत्यंत सतर्क असणं आवश्यक आहे. यामधून वाणिज्य शाखेचं जर आपल्याकडे ज्ञान असेल, गोष्टी हाताळायच्याच हे जर माहिती असेल, तर आपण निश्चितपणे या सगळ्या भविष्यात घडणाऱ्या घटना टाळू शकता. मी पुढच्या एका विषयाला हात घालणारे, आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे, पण पुढच्या 15 मिनिटात आपण थोडंसं डिस्कस याबद्दल करणार आहोत की करिअर इन कॉमर्स आणि त्यामध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटी आहेत. मित्रांनो, हा माझा अत्यंत आवडता असा विषय आहे. मी यापूर्वीच सांगितलं की 6500पेक्षा जास्त मुलांना आजपर्यंत मला ह्या विषयावर मार्गदर्शन करण्याचं भाग्य लाभलं. करिअर इन कॉमर्स ह्याबद्दल बोलण्याआधी मी थोडंसं माझं बॅकग्राऊंड सांगतो. मित्रांनो, मी 10वीला 48% पास, तर 11 वर्ष उच्च शिक्षण घेऊन झाल्यानंतर कंपनी सेक्रेटरी परीक्षेत मी पुण्यातून 6वा आलो आणि त्यानंतर आत्ता 2019मध्ये रिसेंटली मी LLB आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट ह्या परीक्षा उत्तीर्ण केल्यात. सध्या मी CA फायनलची परीक्षेचं बोथ ग्रुपचं प्रिपरेशन करतो आहे. या व्यतिरिक्त मी सेट नेट या दोन्हीही परीक्षा, ज्या प्रोफेसर होण्यासाठी मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत, अशा परीक्षांचा मी अभ्यास करतो आहे. हे सगळं सांगण्यामागचं कारण इतकंच मित्रांनो, ऑर्डिनरी मॅन कॅन बिकम अ एक्स्ट्रा ऑर्डिनरी बाय हिज ॲक्शन. 10वीपर्यंत जरी आपण काही असाल, 12वीपर्यंत जरी तुम्ही फार तज्ज्ञ नसाल, पण त्यानंतर तुम्ही जर मनावर घेतला आणि एक दृढ निश्चय केला तर निश्चितपणे तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्हाला जे हवं आहे ते त्या कोर्समध्ये ती उंची गाठू शकता जी तुम्ही ठरवता. माउंट एव्हरेस्ट क्लाइंब करणारा एल्मंड हेनरी यांनी 2-3 वेळा फेल्युअर पचवल्यानंतर त्यांना कळलं की आपल्याला माउंट एव्हरेस्ट कशा पद्धतीने सर करावा लागेल. त्यामुळे प्रत्येक कोर्स हा एक माउंट एव्हरेस्ट आहे. चार्टर्ड अकाउंटंटला मी माउंट एव्हरेस्ट असं म्हणतो. जगातलं सर्वोच्च शिखर हे माउंट एव्हरेस्ट आहे. दुसरं जे आमच्याकडचं कॉमर्समधलं उच्च शिखर आहे ते आहे कंचनचुंगा, ज्याला मी म्हणतो कंपनी सेक्रेटरीचा कोर्स. आणि जो तिसरं शिखर आहे तो आहे K2. खरं तर पहिलं, तिसरं कंचनचुंगा. तर अशा पद्धतीने हे जे 3 शिखर आहेत, CA, CS आणि CMA, हे 3 शिखरं जे आहेत, हे ज्या व्यक्तीला सर करणं शक्य आहे त्यांनी निश्चितपणे ह्या कोर्सेससाठी एनरोल करावं, ॲडमिशन घ्यावं आणि उत्तम शिक्षकाकडून मार्गदर्शन घेऊन पुढे आयुष्यात वाटचाल करावी. करिअर प्रामुख्याने मी CA, CS आणि CMA ह्या कोर्सेसचं बऱ्याचशा ठिकाणी मार्गदर्शन करतो आणि ह्यांना मी सर्वोच्च शिखरं असं नाव दिलेलं आहे. कारण ह्या शिखरांवर चढणं अत्यंत अवघड असतं आणि कठीण परिश्रम घेऊन आपल्याला ह्या शिखरांवर चढावं लागतं. ह्या विषयांमध्ये जेव्हा आपण जातो, CAच्या कोर्सेसमध्ये बरंचसं ट्रेनिंग असतं. खरं तर 3 वर्षाचं तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंटच्याकडे जाऊन करावं लागतं मित्रांनो. कॉस्ट अकाउंटंटकडे सुद्धा 3 वर्षाचं ट्रेनिंग तुम्हाला कंपल्सरी आहे. यामध्ये बरेचसे वेगवेगळे विषय तुम्हाला अभ्यासावे लागतात. काही विषयांचा मुद्दामच मी इथे उल्लेख करतो. अकाउंटन्सी, इन्कम टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्समधलं GST हा विषय तुम्हाला अभ्यासावा लागतो. प्रत्येक कोर्समध्ये हे विषय बऱ्यापैकी कमी जास्त प्रमाणात आहेतच. त्या व्यतिरिक्त कंपनी लॉ, ऑडिट, कॉस्ट ऑडिट, त्या व्यतिरिक्त इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, अशा पद्धतीचे विषय, अशा पद्धतीचे हे सगळे विषय तुम्हाला ह्या 3ही कोर्सेसमध्ये आढळून येतील. कारण ॲज अ कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाउंटंट आणि चार्टर्ड अकाउंटंट तुम्हाला ह्या विषयांचं परिपूर्ण ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रॅक्टिकल ओरिएंटेशन, जे फील्डवर चालतं, जे ऑफिसेसमधून चालतं, जे ऑडिट आम्ही कंपन्यांमध्ये, बँकांमध्ये जाऊन करतो, तेही ऑडिट तुम्हाला अत्यंत व्यवस्थितपणे हाताळणं जमणं आवश्यक आहे. ॲज अ ऑडिटर तुम्ही कशा पद्धतीने क्लायंट
त्यामुळे या कोर्सेसचं ज्ञान तुम्ही घेणं कमीत कमी साधारण 6 वर्ष हा ड्युरेशन ह्या प्रत्येक कोर्सेससाठी तुम्हाला पूर्ण करण्यासाठी लागतो. काही अजून महत्त्वाचे जे कोर्सेस आहेत ते मी आज इथे शेअर करू इच्छितो. तसे तर माझ्याकडे 60 ते 70 कोर्सेसची यादी आहे की जे कोर्सेस एक वाणिज्य शाखेचा विद्यार्थी करू शकतो आणि त्याचं करिअर उत्तमरित्या असं तो घडवू शकतो. हे जे आत्ता जे 3 कोर्सेस जे सांगितले CA, CS, CMA यांना मी हाय पेड कॅटेगरीतले कोर्सेस असं म्हणतो, कारण यांचं मिनिमम पॅकेज 6 लाखाच्या पुढचं असं असतं. जेव्हा तुम्ही ह्या कोर्सेसला पूर्ण करता तुम्ही कमीत कमी 6 लाख रुपये वर्षाकाठी निश्चितपणे तुमच्या आज पॉकेटमध्ये घेऊन शकता. ठीक आहे, तर त्या व्यतिरिक्त काही कोर्सेस आपण इथे डिस्कस करणार आहोत. मी स्वतः LLB आहे, त्यामुळे मुद्दामच सांगतो मित्रांनो की LLB हा कोर्स अत्यंत सुंदर असा एक कोर्स आहे. फक्त आपण अभ्यास करते वेळी 3 वर्ष आपल्याला ग्रॅज्युएशन नंतर हा कोर्स करावा लागतो आणि जर कोणी 12वी नंतर जर ह्या कोर्सेससाठी जाणार असतील तर त्यांना 5 वर्ष हा कोर्स करता येतो. आणि हा कोर्स पूर्णपणे पार केल्यानंतर मला सांगण्याची आवश्यकता नाही, एक उत्तम वकील म्हणून तुम्ही कोर्टामध्ये जाऊन प्रॅक्टिस करू शकता. आज पुण्यासारख्या किंवा मेट्रो सिटीजमधून LPO लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग या माध्यमातून तुम्ही काम करू शकता. बँकांमधून लीगल ऑफिसर म्हणून तुम्ही काम करू शकता. अशा बऱ्याचशा संधी तुम्हाला उपलब्ध आहेत. त्यामुळे LLB हा सुद्धा एक उत्तम पर्याय म्हणून तुमच्यासाठी आहे. त्या व्यतिरिक्त MBA म्हणजे ज्याला आपण म्हणतो मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, MBA हा जो कोर्स आहे हा ज्यांना नॉर्मली मॅनेजर्सच्या लेवलचं काम करायचं आहे, टॉप मॅनेजमेंटमध्ये कंपन्यांचं काही जाऊन काम करायचं आहे, मिडल लेवल मॅनेजमेंटमध्ये जाऊन काम करायचं आहे, अशा कंपन्यांच्या ठिकाणी काम करताना तुम्हाला काही मॅनेजरियल स्किल आवश्यक असतात, लीडरशिप स्किल आवश्यक असतात, कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करावे लागतात. तर ॲज अ MBA पर्सन तुम्हाला हे सगळे स्किल या कोर्सेसमधून मिळतात आणि फील्ड स्टडी असतो, त्यामुळे बुकिश नॉलेजवर फारसा तिथे भर दिला जात नाही. त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं प्रॅक्टिकल नॉलेज यामध्ये तुम्ही गॅदर करण्याचा प्रयत्न करता. त्या व्यतिरिक्त BBA नावाचा एक कोर्स आपल्याकडे सध्या फार प्रचलित आहे. BComला हा उत्तम असा पर्याय आहे असं मानलं जातं. या कोर्सला सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. BBA म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हा 3 वर्षाचा कोर्स आहे. वाणिज्य शाखेतील 12वी झालेला विद्यार्थी किंवा सायन्समधून 12वी झालेला विद्यार्थी ह्या कोर्सला निश्चितपणे प्रवेश घेऊ शकतो आणि ह्यातून पुढे BBA झाल्यानंतर MBAला सुद्धा प्रवेश घेऊ शकतो. आजकाल मित्रांनो बऱ्याचशा कोर्सेसला CET अस्तित्वात आलेली आहे. LLBला सुद्धा CET आहे, MBAसाठी सुद्धा CET आहे आणि आत्ता रिसेंटली कंपनी सेक्रेटरी कोर्सला सुद्धा आता CET आणलेली आहे. त्याला CSEET असं नाव देण्यात आलेलं आहे. या कोर्सेसच्या माध्यमातून तुम्ही पात्र आहात का नाही आधी हे तुम्हाला कळतं आणि मग त्या मेन कोर्सला तुम्ही हात घालू शकता. या व्यतिरिक्त बॅचलर ऑफ फॉरेन ट्रेड हा एक कोर्स मी पुण्यामध्ये ब्रियन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स जिथून माझं मास्टर्स झालं या कॉलेजला मी हा कोर्स पाहिला आहे. हा कोर्स अत्यंत उत्तम आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा लायसन्सिंग जे असतं त्यासाठी जे लागणारं याचा एक परिपूर्ण ज्ञान देणारा असा एक चांगला उत्तम हा कोर्स आहे. त्या व्यतिरिक्त काही व्यवसायाशी निगडीत आपल्याला काही कोर्सेस मी निश्चित इथे सांगू इच्छितो की टुरिझम सेक्टरमध्ये ज्यांना करिअर करायचं आहे अशा लोकांनी डिप्लोमा इन टुरिझम किंवा टुरिझम टूर्स अँड ट्रॅव्हलिंग मॅनेजमेंट अशा पद्धतीने ह्या कोर्सेसला एनरोल करून प्रॅक्टिकलिटीज त्याच्या शिकून घेतल्या पाहिजे. म्हणजे जीवनात हा कोर्स कशा पद्धतीने तुम्ही राबवू शकता आणि एक यशस्वी टुरिझम सेक्टरमध्ये तुम्ही काम करू शकता. आपण पाहतो विना ट्रॅव्हल्स किंवा इतर बऱ्याचशा ट्रॅव्हल्स एजन्सीज आहेत, टुरिझम सेक्टरमधल्या काम करणाऱ्या संस्था आहेत, त्यांनी फार आज नावारूपाला आलेल्या आहेत. हे कशामुळे आलेत तर अनुभवामुळे आले आहेत. त्यामुळे ह्या क्षेत्रात बुकिश नॉलेजपेक्षा मी पुन्हा सांगतो की प्रॅक्टिकल नॉलेजवर फार मोठा भर त्यावेळी किंवा इंटिरियर डेकोरेशन म्हणून जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस आपण चांगल्या शहरातून चांगल्या संस्थेतून करणं हे अत्यंत आवश्यक आहे. कॉमर्सची व्याप्ती इतकी मोठी आहे मित्रांनो की मी अर्ध्या तासात तुम्हाला कॉमर्सबद्दल काय सांगणार. तर शक्यतो की कॉमर्सचं शिक्षण घेताना मी नुसतं ट्रॅडिशनल शिक्षण घेता कामा नये. ट्रॅडिशनल शिक्षणचा अर्थ माझ्याकडे असा आहे की मित्रांनो मी कोर्सेसचं 2 भागांमध्ये तुमच्यासाठी विभाजन करतो. एक कोर्सेस आहे प्रोफेशनल कोर्सेस आणि दुसरं कोर्सेसला ज्याला मी म्हणतो नॉन प्रोफेशनल कोर्सेस. प्रोफेशनल कोर्सेसच्या व्यक्ती थेरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन बाहेर पडतो आणि इंडस्ट्रीमध्ये उत्तम नोकरी मिळवतो किंवा स्वतःचं ऑफिस थाटू शकतो. चार्टर्ड अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी, कॉस्ट अकाउंटर, इंटेरियर डेकोरेटर्स आणि फॅशन डिझायनर्स
किंवा आपण म्हणूयात लॉयर्स सुद्धा फॉर दॅट पर्पज, जे वकील लोक आहेत ही सुद्धा लोक आपलं प्रोफेशन उत्तमपणे त्यामधून चालवू शकतात. तर ह्या प्रोफेशनल कोर्सेसला तुम्हाला उत्तम हे का म्हणतोय, कारण यातून तुम्हाला इमिजिएटली पैसा मिळणार आहे. मित्रांनो, आपण जे शिकतोय हे जे काही ज्ञानार्जन करतो आहोत, ह्या ज्ञानार्जनाचा उपयोग आपल्याला पैसा कमवण्यासाठी झाला पाहिजे. कारण आपल्याला आपलं जीवन चालवायचं आहे, आपल्या आईवडिलांना आपल्याला सुखी ठेवायचं आहे, आपले स्वप्न पूर्ण करायचे आहेत. आणि विशेष म्हणजे आपले स्वप्न पूर्ण झाल्यानंतर या समाजाला आपल्याला काहीतरी द्यायचं आहे. त्यामुळे आपण तेव्हा आपण आपलं BCom, MCom, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ किंवा GDCA हे असे जे काही कोर्सेस आहेत यामधून नॉन प्रोफेशनल कोर्सेसमधून उत्तम करिअर होईलच असं नाही. या कोर्सेसमधून जर करिअर घडवायचं असेल तर मी वेळोवेळी व्याख्यानातून हेच सांगत असतो की या कोर्सेसमधून जर करिअर घडवायचं असेल मित्रांनो, कोर्सेसला आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेजची किंवा प्रॅक्टिकल ॲस्पेक्टची जोड द्यावी लागेल. आणि जोपर्यंत आपण प्रॅक्टिकॅलिटी शिकत नाही तोपर्यंत आपल्याला ह्यात काहीच जमणं शक्य नाही. फॉर एक्झाम्पल, BCom झालेला विद्यार्थी आहे. BCom झालेला विद्यार्थी BCom तर झाला, 3 वर्षानंतर BCom झाल्यानंतर तुम्हाला इमिजिएटली मार्केटमध्ये जॉब अवेलेबल आहे का? आहे. पण कोणा ज्याच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज आहे, ज्यांनी 3 वर्ष नुसतं प्लेन BCom न करता त्यांनी त्यामध्ये टॅली शिकलेलं आहे, त्यांनी GSTचं अद्ययावत काहीतरी नॉलेज घेतलेलं आहे, त्यांनी इंडस्ट्रीमधल्या काही बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात त्या शिकून घेतल्यात. फॉर एक्झाम्पल, कुठल्या तरी व्यक्तीने चार्टर्ड अकाउंटंटच्या हाताखाली काम केलं असेल, एखाद्या मुलांनी 12वी झाल्यानंतरच अकाउंटन्सीचं नॉलेज जर उत्तम असेल तर बुक किपिंग फंक्शन तो टॅलीमध्ये एखाद्या कंपनीचं व्यवहार ठेवण्याचं काम त्यांनी चोखपणे पाहिलं असेल. तर अशा ठिकाणी जेव्हा त्यांनी अनुभव घेतलाय आणि BCom झालाय तर मी असा एक मध्ये पाहिलाय, एक 2006-07 सालीची गोष्ट असावी की BCom झालेला आहे आणि इंडस्ट्रीतला अनुभव आहे, त्यामुळे त्या काळी 2006-07 साली त्याला 21,000 रुपये महिना पगार होता. BCom झालेल्या विद्यार्थ्याला आपण रुपये महिना जरी पगार मिळेल, 3,000 रुपये महिना पगार तरी मिळेल का, ही फार मोठी शंका उत्पन्न माझ्यासमोर होते. कारण ह्या BComला MComला प्रॅक्टिकलिटीची जोड दिलेली नाही. हे कॉलेजेसचं काम आहे का? तर नाही. निश्चितपणे कॉलेजेसला मर्यादा येतात. प्रत्येक विद्यार्थ्याला ट्रेनिंग कुठेतरी इन्व्हॉल्व करावं हे कॉलेजेसच्या हातात नाही आहे किंवा युनिव्हर्सिटी हे कार्य करू शकत नाही. मग ह्यासाठी आपण काय करू शकतो, तर प्रॅक्टिकल नॉलेज मिळवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये आपल्याला पहिले सगळ्यात आधी स्वतःला जोडून घ्यावं लागेल. बँकांमधून काम करावं लागेल, इन्शुरन्स कंपन्यांचं एजंट म्हणून तुम्ही काम करा, अकाउंटंट म्हणून काम करा. मी बरेचसे तुम्हाला स्कोप ह्यामध्ये अकाउंटन्सीमध्ये आहेत हे सांगणार आहे. पण तत्पूर्वी काय काय कॉमर्सचा व्यक्ती करू शकतो ह्याचा एक थोडासा आपण शेवटी जाता जाता आढावा घेऊयात. मित्रांनो, माझ्याकडे हार्डली 3 मिनिटं शिल्लक आहेत. निश्चितपणे 3 मिनिटात जे काही योग्य आहे ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवेल की कॉमर्स झालेला एक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी काय करू शकतो. तर एक ज्युनियर अकाउंटंटपासून जर सुरुवात केली तर कालांतराने तो सिनियर पोस्टला जाऊ शकतो. कॉमर्सचं अकाउंटन्सी विषयाचं ज्ञान, इकॉनॉमिक्स विषयाचं ज्ञान हे जर उत्तम असेल, टॅक्सेशनची जर चांगली जाण असेल, इन्कम टॅक्स, GST, तर निश्चितपणे कुठलाही विद्यार्थी इंडस्ट्रीमध्ये टिकून काम करू शकतो. फायनान्स मॅनेजर ज्याला म्हणतो, वित्त व्यवस्थापन पाहणारा कंपनीमधला एक माणूस, या पद्धतीचं काम सुद्धा हा विद्यार्थी हाताळू शकतो. त्या व्यतिरिक्त बोर्ड ऑफ डायरेक्टर्स सोबत मीटिंग मॅनेज करणं असं एक काम जे असतं की जनरली कंपनी सेक्रेटरी पार पाडतात, तर किंवा पर्सनल सेक्रेटरी म्हणूयात फॉर दॅट पर्पज. तर ह्या लोकांच्या पद्धतीचं काम शिकण्यासाठी तुम्हाला इंडस्ट्रीशी स्वतःला जोडून घ्यावं लागेल. यासाठी ॲज अ ट्रेनी म्हणून तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आधी निश्चितपणे जा, असं मी निश्चितपणे ह्या अनुषंगाने तुम्हाला सांगू इच्छितो. त्या व्यतिरिक्त नोकऱ्या करायच्या आहेत त्यांनी बँकांच्या परीक्षा दिल्याच पाहिजे. IBPS नावाची जी परीक्षा आहे बँकच्या ऑफिसर किंवा क्लर्कच्या जॉबसाठी, ह्या निश्चितपणे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनीच मिळवल्या पाहिजे. कारण आजचं चित्र पाहतोय की सायन्सचे विद्यार्थी बरेचसे सायन्समध्ये डोकं चालत नाही किंवा कमी गुण पडले आणि कुठे तुम्हाला संधी मिळाली नाही, त्यामुळे सायन्सची मुलं कॉमर्सच्या विद्यार्थ्यांची संधी ही हिरावून घेत आहेत. त्या व्यतिरिक्त स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा पुढे जाऊ शकता. सेल्स टॅक्स ऑफिसर तुम्हाला होण्याची फार उत्तम संधी आहे. UPSC जर द्याल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये सुद्धा चांगल्या उत्तम तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात. रेव्हेन्यू सर्व्हिसेस जिथे जिथे गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये आहेत, रेव्हेन्यू सर्व्हिसेसचा अर्थ इतकाच की जिथे जिथे फायनान्स डिपार्टमेंट, जिथं पैशांचा संबंध येतो, हे सगळे व्यवहार कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे हाताळण्याचं कौशल्य शिकून घेणं आवश्यक आहे. तर
ही सर्व्हिस देऊ शकाल. त्यामुळे माझी नुसते कोर्सेस करायचे म्हणून निश्चितपणे करू नका. त्या कोर्सेसचा तुम्हाला भवितव्यात तुमच्या समाजाला, तुम्हाला, तुमच्या परिवाराला आणि परत तुमच्या एकंदरीत विश्वाला, आपण कारण आज ग्लोबल युगात राहतोय, आपण आज भारतापर्यंत सीमित नाहीये. आज ग्लोबलायझेशनच्या युगात बाहेरच्या देशातील लोकांना सुद्धा उपयोगी पडू शकतं. तर ह्या अनुषंगाने मी काय करू शकतो याचा निश्चितपणे तुम्ही विचार करावा अशी माझी अपेक्षा आहे. एक शेवटचा प्रश्न आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत की वाणिज्य विश्वात वावरताना बऱ्याचशा वेळा फसवणूक आपली होते. बऱ्याचशा वेळा एखादी कंपनी अस्तित्वात येते, कंपनी पैसा मार्केटमधून उचलते आणि ती कंपनी व्हॅनिश होते आणि आपण ह्या कंपनीला व्हॅनिशिंग कंपनी असं नाव देऊ शकू की ह्या कंपनी परत दिसत नाही, डिसअपियर होतात. ही लोक पुढे तुम्हाला परत कधी मार्केटमध्ये दिसत नाही आणि आपल्याला वाटतं की आपली मोठी फसवणूक झाली आहे. किंवा काही जण तुम्हाला अचानकपणे फोन कॉल करतात आणि फोन झाल्यानंतर किंवा इतर काही गोष्टी तुम्हाला मागून घेतल्या जातात आणि त्यानंतर तुमच्या बँकेतला पैसा हा पूर्णपणे कमी होतो आणि आपल्याला लक्षात येतं की अरे आपली फसवणूक झाली, आपल्याला कोणीतरी चीट केलंय. तर किंवा अशा कुठल्याही फसवणूकच्या केसेसमध्ये मग काय आपण करायला हवं? आपण फसवणूक करून घ्यावी का वेळोवेळी? निश्चित नाही. तर आपण फसवणूक जर टाळायची असेल तर सर्वप्रथम आपण जागरूक असलं पाहिजे. इन्व्हेस्टरसाठी अवेअरनेस प्रोग्राम सेबीच्या माध्यमातून किंवा इतर काही संस्थांच्या माध्यमातून राबवले जातात. जेव्हा आपण पैसे बँकांमध्ये गुंतवतो, वेगवेगळ्या स्कीममध्ये लावतो, भिशीमध्ये लावतो किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी जिथे लावतो, इन्व्हेस्ट करतो, प्रॉपर्टीमध्ये जेव्हा पैसे गुंतवतो, कृपया एक काम करणं आवश्यक आहे की तुम्ही वेगवेगळ्या सल्लागारांचा सल्ला घेतल्याशिवाय कुठलाही व्यवहार, आर्थिक व्यवहार करता कामा नये आणि पूर्ण व्यवस्थित माहिती घेऊनच मग शेअर मार्केट सारख्या ठिकाणी सुद्धा आपण पैसा गुंतवणं आवश्यक आहे. मला माहिती आहे की अर्धा तास हा अत्यंत कमी वेळ आहे. काही मुद्दे माझ्याकडून निश्चितपणे राहून गेले असतील. आपली वेळ झालेली आहे. मी 2 मिनिटं वरती घेतलेत, त्याबद्दल मला माफ करा. पण जे काही माझ्या मर्यादेत मी करू शकलो त्याबद्दल आणि तुम्ही दिलेल्या आपल्या अमूल्य वेळेबद्दल आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद दक्षिण अहमदनगर यांनी दिलेल्या मोठ्या अमूल्य संधीबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. कॉमर्सबद्दल किंवा लॉ फील्डबद्दल, एज्युकेशन फील्डबद्दल, म्हणजे एज्युकेशन फील्डमध्ये करिअर करण्याबद्दल तुम्हाला जर माझा काहीही कुठेही मदत जर तुम्हाला जर लागली तर कृपया तुम्ही माझ्या संपर्क क्रमांकावर मला फोन करू शकता. माझा संपर्क क्रमांक आहे 9595222630. मी माझ्या वाणीला विराम देतो. आशा आहे की माझं थोडंसं काही जे मार्गदर्शन आपल्या उपयोगी पडले. आपण दिलेल्या वेळेबद्दल आपल्याला पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. नमस्कार.